अनेक लोकांमध्ये असं आहे की लोन घेणं हे फार स्ट्रेसफुल किंवा लोन अवॉइड करतात लोक. सो हे काय आहे आणि लोन घेतल्याने काय फायदे होतात हे जरा समजून सांग. हो, आपण नेहमीच म्हणतो की कुठलंही कर्ज किंवा लोन इज अ डँगलिंग स्पॉट, ती आपल्या डोक्यावर लटकती तलवार असते. आणि मराठी माणसाला जसं मी मगाशी म्हटलं बाळबोध असं हे असते की कुणाकडून एक नया पैसा घ्यायचा नाही. म्हणून बरेच वेळा आपण आपले जे जमवलेले पैसे आहेत किंवा स्वकष्टाचे जे पैसे आहेत तेच आपण सगळ्या कारणांसाठी वापरतो, लोन घ्यायचं नाही या एका तत्वापोटी. पण जर आता हे पाहिलं ना तर पूर्वी बँकाने आपल्याला 12-14% दिले, त्याच टक्क्यांनी आपल्याला लोनही मिळत होतं आणि आपल्या एफडीवर आपल्याला इंटरेस्टही मिळत होता. त्यामुळे ते काही गॅप नव्हती. पण आता पाहिलं तर परिस्थिती बदलली. बँका तुम्हाला 6 आणि 7% देत आहेत आणि साधारण 8% तुम्हाला लोनही मिळते. पण ॲट द सेम टाइम तुम्हाला आता असे ऑप्शन आहेत ज्यात तुम्ही साधारण 15% कमवून तुम्हाला कंपाऊंडिंगने आणखी चांगले फायदे त्याचे मिळू शकतात, जे आपण म्युच्युअल फंडने पाहिले. मग आता साधं एक होम लोन जर घेतलं तर बऱ्याच जणांचं असं असतं की मी माझ्या पैशात माझं घर घेईन. हा हट्ट जर सोडला आणि आपण जर आपल्या कपॅसिटी प्रमाणे लोन घेतलं, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की 20% डाऊन पेमेंट स्वतःच्या पैशातून करा, 80% लोन घ्या.